आज मराठवाड्यात अशी परिस्थिती आहे की दुष्काळाचं एवढं सावट निर्माण झालं की लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा ही कर्नाटक भागाच्या सीमेवरचा दोन जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यात दुष्काळ पाणी आणि कुठल्याही प्रकारचं पीक सध्या शेतकऱ्याकडे ही नाही आणि ह्या येळामुशीचा सण जो आहे एवढं संकटसुद्धा शेतकऱ्यावर असून हा येळामुशीचा सण शेतकरी साजरा करत आहे। आज आमच्या शेतकऱ्याचा हा सण म्हणलं तर दीपावलीपेक्षा सुद्धा शेतकऱ्याचा सण हा येळामुषा म्हणजे खूप आनंदाचा आणि खूप मोठा सण आहे। मला जसं समजतंय तेव्हापासून हा येळामुषाचा कार्यक्रम साजरा केला जातो। यामध्ये विविध धर्मातील म्हणजे मुस्लिम असतील, जैन असतील, ख्रिश्चन असतील किंवा हिंदू असतील, प्रत्येक धर्मातले लोक या येळामुषानिमित्त या ठिकाणी येतात। आम्ही त्यांना सहभोजन त्यांच्या परिवारासहित इथं जेवण वाढतो। म्हणून प्रत्येक शेतकरी हा शेतामध्ये येऊन आपल्या आपल्या शेतामध्ये लक्ष्मीची पूजा करून बाळगोपाळ विविध धर्मातील लोक एकत्रित येऊन या ठिकाणी भोजन करून हा कार्यक्रम 6 वाजल्यापासून चालला जातो। नेहमीच्या पारंपरिक सणापेक्षा हा सण एक वेगळ्या पद्धतीने शेतकरी साजरा करतात। काळ्या आईची पूजा करून या हंगामामध्ये येणारा सर्व पालेभाज्या पीक याचा उपयोग करून पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळे पदार्थ तयार करून शेतामध्ये जेवले जातात, ज्याच्यामध्ये भजी, आंबील, रोडगा अशा प्रकारचे सर्व खाद्यपदार्थ असतात जे नेहमीच्या आपल्या जीवनामध्ये खाण्यामध्ये येत नाही। तर अशा प्रकारची एक आगळी वेगळी परंपरा शेतकरी या सणाच्या निमित्ताने या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये जोपासतात।